ना तरी उदो असतु अपैसे, अखंडित होत जात जैसे, हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी। प्रस्तुत प्राप्त समयी आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेली ओवी ज्ञानेश्वरी या ग्रंथातील अध्याय 2 आणि 2ऱ्या अध्यायातील ओवी क्रमांक 160। या ओवीमध्ये मार्गदर्शन करत असताना भगवंत म्हणतात, माऊली म्हणतात, ना तरी उदो असतु अपेसे, अखंडित होत जात जैसे, हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी। ज्याप्रमाणे सूर्योदय होतो आणि उदय झालेला सूर्य हा अस्ताला जातोच जातो, त्याप्रमाणे ज्याचा ज्याचा जन्म झालेला आहे त्याला त्याला मृत्यू ठरलेला आहे। आपण कितीही काही झालं तरी एकदा उदय झालेला सूर्य अस्ताला जायचं थांबू शकत नाही, बरं का? कितीही काही जरी आपण प्रयत्न केला तरी अस्ताला जायचा सूर्य आपण थांबू शकतो? नाही थांबू शकत। तसं ज्याचा जन्म झालेला आहे, कितीही जरी काही केलं आम्ही तरी सुद्धा आमचा मृत्यू आम्ही थांबू शकत नाही। बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी सगळ्या आपल्या हातात आहेत, बरं का? आपल्या आयुष्याच्या बऱ्याचशा गोष्टी आपल्या हातात आहेत, मात्र मृत्यू ही एकमेव गोष्ट अशी आहे, मृत्यू हा एकमेव असा आहे की कितीही काही केला आम्ही, किती अट्टहास केला, कितीही काही करू द्या, मृत्यू थांबवता येत नाही, मृत्यू थांबवता येत नाही। ओवीवर अर्थपूजा बांधण्याआधी ज्या निमित्ताने या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, या शेंद्रुण गावातील हे पाटोळे परिवार आणि या पाटोळे परिवारातील आपले सर्वांचे आवडते दादा कैलासवासी भावेश वालकू पाटोळे, दादाला शुक्रवार दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी देवाज्ञा झाली। त्यांचं अतिशय दुःखद निधन झालं आणि आज त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। प्रस्तुत ओवीतून माऊली आम्हाला ओळख करून देतात, सांगतात की ना तरी उदो असतो अपेसे, सूर्य उदय होतो आणि अस्त होतो, सूर्य उगवतो आणि मावळतो, अखंडित होत जात जैसे तैसे, हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी। जन्म मृत्यू त्याचप्रमाणे आहे। आम्ही रात्री ज्या वेळेला झोपण्याचा विचार करतो, डोळे मिटण्याचा विचार करतो, त्यावेळेला डोळे मिटण्याच्या आधी, झोपण्याच्या आधी दुसऱ्या दिवसाचं नियोजन करत असतो, बरोबर आहे की नाही बाबा? मला उद्या कुठे जायचं आहे, मला उद्या कुठे काय काम करायचं आहे, सगळे नियोजन आपण अगोदरच्या दिवशी करत असतो। त्याला विचारलं, बाबा तू उद्या कुठे जाणार आहे? तो सांगतो, बाबा उद्या मी शेंद्रुळला जाणार आहे, का शहापूरला जाणार आहे, का अमुक ठिकाणी जाणार आहे, उद्या काय काम आहे, अमुक अमुक काम आहे, बरं का? बारका भाऊ विचारतो, दादा तू कुठे जाणार आहे उद्या? तुम्ही कुठे जाणार आहात? बाबा मी शहापूरला जाणार आहे, माझं असं असं काम आहे। तुम्ही कुठे जाणार आहात? बारक्याला विचारतो, तू कुठे जाणार आहे? मी मुरबाडला जाणार आहे। दादा माझं असं असं काम आहे, बरं का? आम्ही रात्री झोपण्याच्या आधी दुसऱ्या दिवसाचं नियोजन करत असतो। दुसऱ्या दिवशी आम्हाला काय करायचं आहे, शेतावर जायचं आहे, जो काही भाजीपाला आहे तो आम्हाला शिपायचा आहे, त्याला पाणी घालायचं आहे, शेतावरचं काम करायचं आहे, जे काही असेल ते नियोजन आम्ही दुसऱ्या दिवसाचं करत असतो। कारण का माहितीये का? आम्हाला एवढं माहिती आहे की उद्या सकाळी सूर्य उगवणारच आहे, बरोबर आहे की नाही? आम्हाला गॅरंटी आहे की उद्या सकाळी सूर्य उगवणारच आहे आणि एकदा काय सूर्योदय झाला की तिथून आमची कामाला काय होणार आहे, सुरुवात होणार आहे। म्हणजे बघा किती विश्वास आहे आपला, आपण किती विश्वासाने ते काम करतो, किती विश्वासाने नियोजन करतो। विश्वास आहे म्हणून बिनधास्त आपण नियोजन करतो ना उद्याचं, नाही का? विश्वास आहे म्हणून डोळे मिटण्याच्या आधी आम्ही सगळं नियोजन करत असतो, आम्हाला कुठे जायचंय, काय करायचंय, का आम्हाला माहिती आहे काही जरी झालं
तरी उद्या सकाळी सूर्य उगवणारच आहे. पण ऐका ना दादा, डोळे मिटण्याच्या आधी हा जर विचार केला की ठीक आहे, सूर्य उगवल्यानंतर आम्ही सगळ्या कार्यक्रमांचं, सगळ्या कामांचं नियोजन केलेलं आहे, सूर्य उगवेल हे तेवढंच सत्य आहे, पण तो उगवलेला सूर्य पाहायला माझे डोळे उघडतील का? आहे भरोसा? सूर्य उगवणार तो विश्वास आमचा 100% आहे, पण उगवलेला सूर्य पाहण्यासाठी आमचे डोळे सकाळी उघडतीलच? आहे कोणाचा विश्वास तेवढा? नाही विश्वास नाही. सूर्य उगवल्यानंतर आम्ही काय करतो माहितीये का माऊली? ठराविक जे काम आमचं ठरवलेलं असतंय ना, त्याचं नियोजन करत असतो. काय माहितीये का? 12 वाजेपर्यंत शहापूरशी जाऊन आलो पाहिजे. का? मला लगेच असं काम आहे, अमक्याला भेटायचं, अमुक काम आहे, आणि मग संध्याकाळी की नाही मला 4-5 वाजता मुरबाडला जायचं आहे. मग तो विचार करतो की 4-5 वाजता मुरबाडला जायचे, तर मुरबाडशी सूर्यास्ताच्या आधी घरी आलो पाहिजे. ऐकताय ना? सूर्य उगवलेला आहे, आमच्या कामाला सुरुवात झालेली आहे. आता सूर्यास्ताचा आम्ही विचार करतो. सूर्यास्त पंचांगामध्ये ज्याप्रमाणे दिलेला आहे, कॅलेंडरमध्ये ज्याप्रमाणे दिलेलं आहे, 6:30 वाजता सूर्योदय झालेला आहे, संध्याकाळी 6:45 वाजता सूर्यास्त आहे, 6:30 वाजता सूर्यास्त आहे, त्याच वेळा सूर्यास्त होणार आहे, एवढा आमचा विश्वास असतो. बरोबर आहे की नाही? त्याच वेळेला सूर्यास्त होणार आहे एवढा आमचा विश्वास असतो. उदाहरणार्थ आम्ही शेतामध्ये काम करतोय बाबा, शेतामध्ये काम करता करता आम्ही आमच्याकडे जी माणसं कामाला घेतलेली त्यांना सांगतो, पण हे संध्याकाळी अर्थात दिवस बुडाच्या आधी एवढं काम झालं पाहिजे. बोलतो आपण दिवस बुडाच्या आधी एवढं काम झालं पाहिजे, कारण आम्हाला माहिती आहे आम्ही सकाळी जर 9 वाजता शेतामध्ये कामाला सुरुवात केलेली आहे, तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आम्हाला काम करायला भेटणार आहे. 6 वाजेपर्यंत आम्हाला संध्याकाळी काम करायला भेटणार आहे. याचं नियोजन आम्ही करत असतो. ऐका, आम्हाला काम करता करता जर समजा अचानक दुपारीच सूर्यास्त झाला 12 वाजता, तर काय होईल फक्त कल्पना करा. आम्ही नियोजन केलेलं आहे, सूर्यास्त कधी होणार आहे? संध्याकाळी 6:30 वाजता सूर्यास्त होणार आहे, 6:45 वाजता सूर्यास्त होणार आहे. आणि काम करता करता कधीतरी जर समजा तो सूर्यास्त दुपारी 12 वाजताच जर झाला, तर फक्त कल्पना करा ना काय होईल. ऐका, सूर्योदय पंचांगाप्रमाणे होतो, सूर्यास्त पंचांगाप्रमाणे होतो, पण मग आमच्या आयुष्याचं जर पाहायला गेलं तर तसं नाही ना बाबा. आहे का तसं? शास्त्रामध्ये माणसाला आयुष्य किती ठरवलेलं आहे, किती सांगितलेलं आहे? कलियुगामध्ये 100 वर्ष, बरोबर की नाही? शतवर्ष वयने मेले, शतवर्षाची गणना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. आलं का लक्षात? 100 वर्ष आम्हाला आयुष्य दिलेलं आहे, आणि जन्मल्यापासून प्रत्येक मनुष्य त्याच आशेने, त्याच अपेक्षेने जगत असतो. लहानपणी तरुणपणाचं नियोजन करत असतो, बरं का? शिक्षण घेत असतो, शिकत असतो. का? त्याच्या मनामध्ये एक विचार असतो, तरुणपणामध्ये मला चांगली नोकरी मिळाली पाहिजे, चांगला व्यापार व्यवसाय करता आला पाहिजे, मला मुळाक्षरांची ओळख झाली पाहिजे, मला अंकगणित कळलं पाहिजे, म्हणून तो शिक्षण घेत असतो. लहानपणी आम्ही तरुणपणाचं नियोजन करत असतो, तरुणपणी आम्ही वृद्धपणाचं नियोजन करत असतो. म्हणून तर पॉलिसी वगैरे काढतोय ना आम्ही. वयाच्या 20व्या वर्षी, 25व्या वर्षी आम्ही पॉलिसी काढतोय, आणि पॉलिसी काढणारे काय सांगतात माहितीये का? तुमच्या 60व्या वर्षापासून तुम्हाला ही पेन्शन चालू होईल, हे पैसे तुम्हाला चालू होतील. तुमच्या 60व्या वर्षी तुम्हाला, आता जर तुम्ही दर वर्षाला किंवा दर 3 महिन्याला का दर 6 महिन्याला जर हा हप्ता तुम्ही भरलात, एवढे पैसे जर भरलात, तर तुमच्या 60व्या वर्षी तुम्हाला अमुक रुपये मिळतील. तारुण्यामध्ये आम्ही वृद्धापकाळाचा विचार करत असतो, पण मनापासून कधीतरी विचार केला तर जो लहानपणी आम्ही तारुण्याचा विचार करत असतो, त्या लहानपणी जर विचार केला की खरोखर मी तरुण होईपर्यंत राहणार आहे का? मी तरुण होणार आहे का? तारुण्यामध्ये जे आम्ही वृद्धपणाची काळजी करतोय, वृद्ध अवस्थेची जी काळजी करतोय, मनाला कधीतरी विचारा, खरोखर मी वृद्ध अवस्था येईपर्यंत जगणार आहे का? वृद्ध अवस्था मला प्राप्त होणार आहे का? सूर्याचा भरोसा आहे,
सूर्य उदय होणार आहे, सूर्य अस्त होणार आहे, वेळेलाच होणार आहे, याच्यावर आमचा विश्वास आहे. पण ऐका ना, जन्म आमचा झाल्यानंतर आमच्या अंतःकरणातला सूर्य अस्ताला कधी जाईल हे आम्हालाही माहिती नाहीये. ऐका, नाही माहिती. आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आमच्या भावेश दादाचं तसंच झालं ना दादा, तसंच झालं ना, नाही का? भर दुपारच्या वेळेला सूर्य अस्ताला जावा, भर दुपारच्या वेळेला सूर्य अस्ताला जावा. खर तर दादाचं वय 22व्या वर्षी दादाने तुमचा आमचा निरोप घेतला. भावेश दादांनी वयाच्या 22व्या वर्षी तुमचा आमचा निरोप घेतला. काहींच्या आयुष्याचा जर विचार केला ना माऊली, तर कधीतरी देवाला आपल्यासारखा प्रार्थना करतो की देवा एवढं दुःख नको रे देवा त्यांच्या आयुष्यामध्ये, कोणाच्याच आयुष्यात नको, कोणाच्याच आयुष्यात नको. बरं का? बापाची अवस्था पाहायला गेलं तर धड बोलता येत नाही बापाला. बाबा आपले मूकबधीर म्हणून काही काळापासून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. बरं का? आईने बिचाऱ्या या मुलांचं संगोपन केलं, बापाने संगोपन केलं, जे काही त्यांच्या बुद्धीप्रमाणे त्यांच्यावर संस्कार करता येतील तसे केले. 4 मुलं, योगेश दादा असतील, स्वातीताई असेल, सोनालीताई असेल. बरं का? त्यांना वाढवलं, घडवलं, मोठं केलं, त्यांच्यावर संस्कार केले. कितीही परिस्थिती कशी जरी असली तरी परिस्थितीवर मात करून आपण काहीतरी करू शकतो. बरं का? परिस्थिती कशी जरी असली तरी परिस्थितीवर मात करून आपण काहीतरी करू शकतो. याचं आदर्शयुक्त उदाहरण म्हणजे भावेश दादांनी केलेलं कार्य. परिस्थितीवर मात करून बीकॉम पर्यंत शिक्षण त्याने घेतलं, बीकॉम पर्यंत शिक्षण घेतलं. आपल्या या कुटुंबातील मुलांना, आपल्या भावंडांना, आपल्या चुलत भावंडांना, गावातील काही मित्रमंडळींना जे काही मार्गदर्शन करता येईल ते मार्गदर्शन केलं, जे काही सहकार्य करता येईल ते सहकार्य केलं. बरं का? त्यालाही माहिती नसेल ना दादाला की मला फक्त 22 वर्ष आयुष्य आहे. कोणाला माहित असते? त्याला काय कोणालाच माहित नाही. 22व्या वर्षी मी या ठिकाणी निरोप घेणार आहे, त्याला काय कोणालाच माहित नाहीये. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी कार्य करत असताना परिस्थितीकडे बघितलं नाही. जसे दिवस असतील त्या पद्धतीने दिवस काढले, त्या पद्धतीने जो काही प्रसंग आला, जी काही वेळ आली, जे काही दुःख पदरात आलं, सामोरे गेला. आणि अतिशय चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊन आता एक बापाची काठी म्हणून आपण आधार झाला पाहिजे. ते अगरबत्ती घरात न्या ना, परत अगरबत्ती लावू नका. प्रत्येक बापाची तीच अपेक्षा असते ना की माझी मुलं एकदा मोठी झाली ना की मग कुठेतरी 4 पैसे कमवून आणतील, 4 पैसे एकदा मिळायला लागले की आम्हाला जरा विश्रांती मिळेल. प्रत्येक आईला असं वाटतं की मला माझी धावपळ कमी होईल. बरं का? माझी धावपळ कमी होईल. बाप कसंही जरी असला, आई कशी जरी असली ना, कशी काही कळत नाही, आपल्या भाषेमध्ये अशिक्षित, काही ज्यांना कळत नाही ना, उलट अर्थी मुलांवर त्यांचं प्रेम जास्त असतंय. मुलांवर प्रेम जास्त असते त्यांचं. आई वडील कसेही जरी असले तरी प्रत्येक आई वडिलांना मुलं कशी असली तरी पण ती हवीशीच असतात. अतिशय प्रेम करत असतात, अतिशय प्रेम करत असतात. साधं उदाहरण आहे. एखादं रोपटं जर आम्ही आणून लावलं आमच्या आवारामध्ये, तर ते रोपटं लावल्यापासून रोज आम्ही त्या रोपट्याचं निरीक्षण करत असतो, त्याला वेळेला पाणी घालत असतो, खत घालत असतो, त्याला वेळेवर त्याचं संगोपन करत असतो. ते रोपटं मस्त की जगलेलं आहे, मस्त की अगदी बहरलेलं आहे, चांगल्या प्रकारे त्याला पालवी आलेली आहे. आनंद वाटतो आपल्याला ते पाहून, आनंद वाटतो. पण एखाद्या वेळी
अशा भरगच्च पालवीने भरलेलं रोपट जर आपोआप असं सुकत गेलं किंवा जर पानं त्याची कोलमडली तर त्या रोपट्याला जगवण्यासाठी, त्या रोपट्याला व्यवस्थित करण्यासाठी तो माणूस प्रयत्न करत असतो. रोपट इथे तर आमचा भावेश दादा आहे. मुलं जशी जशी मोठी होतात ना तसे तसे ते आई वडील त्यांच्याकडे आनंदाने निरीक्षण करत असतात. माझी मुलं आता मोठी होते, माझा दादा आता मोठा होतोय, कामाला जायला लागला माझा दादा, 4 पैसे कमवून आणायला लागला. आनंद वाटतोय त्या बापाला, आनंद वाटतोय त्या आईला. आणि कोणाला माहिती असते कोण कधी कोणाची साथ सोडील ते, म्हणून आम्ही कल्पना करत असतो. 10-10, 12-12 वर्षाची मुलं असताना बाप आई कल्पना करत असते आपल्या ताईचं लग्न असं करायचं, आपल्या दादाचं लग्न असं करायचं, लग्नाच्या वेळेला आपण हे करायचं ते करायचं. बरं का, ज्या काही घटना आमच्या आयुष्यामध्ये दुःखद घडतात ना, आम्ही फक्त एवढंच म्हणतो ईश्वर सत्तेपुढे इलाज नाही, कारण त्याच्या पलीकडे आमच्या हातात काहीच नाही. काय आहे मौली, एखादी लहान लहान पिली असलेली कोंबडी आपण बघितले का? अगदी लहान पिली आहेत ती कोंबडी, बघा ना काय करते माहितीये का? त्या पिलांना ते धान्य मिळावं, ते दाणे मिळावेत म्हणून त्यांना ते वेगळ्या प्रकारचा आवाज करते बघा. वेगळ्या प्रकारचा आवाज केला का ती पिली सगळी जवळ येतात. त्यांची भाषा असते, ती त्यांची भाषा असते. ते धान्य टिपत असताना, ते दाणे टिपत असताना, वेचत असताना तेवढ्यात जर कुठेतरी कावळा दिसला ना तर ती आई, ती कोंबडी बिचारी सगळ्या पिळांना पंखाखाली घेते आणि शांत बसते. तीही दाणे वेचत नाही आणि पिलांनाही दाणे वेचू देत नाही किंवा बाजूला जाऊ देत नाही. कारण तिला माहिती आहे माझ्या पिलाला नेण्यासाठी काळ आलेला आहे, काळ टपलेला आहे. कधीतरी एखाद्या पंखातून एखाद्या पिलाने बाहेर पडावं आणि बाहेर पडलेल्या त्या पिलाला लगेचच एखाद्या कावल्याने उचलावं. ज्या वेळेला तो कावला त्या पिलाला उचलून जातोय ना दादा, राहिलेल्या पिलांची आशा करत नाही, राहिलेल्या पिलांचा विचार करत नाही, त्या कावल्याच्या बरोबर तेवढ्याच वेगाने भरारी घ्यायचं काम ती कोंबडी त्या ठिकाणी करत असते. बघितले कधीतरी आपण? अशी उंच उडून जाते त्या कावळ्याने नेलेल्या पिलाला परत आणण्यासाठी, मिळवण्यासाठी. फरक एवढाच आहे, त्या पिलांना उचलून नेणारा काळ रूपी कावला आम्हाला दिसतोय, पण आमच्या पिलांना उचलून नेणारा काळ मात्र आईलाही दिसत नाही आणि बापालाही दिसत नाही. जर दिसत असता तर कोंबडीने काय, अरे अजून वेगाने भरारी घेऊन आमच्या पिलांना मी वाचवू शकलो असतो रे, पण आमच्या पिलांना नेणारा काळ आम्हाला दिसत नाही. कधी येतोय, कधी घेऊन जातो. आनंदामध्ये मुलीच्या लग्नामध्ये त्या बापाने कार्य केलं, त्या आईने कार्य केलं आणि भावांनी मौज मजा करायची. आनंदात ताईला आपल्या निरोप द्यायचा. काय माहिती होतं त्याला की ते ताईचं लग्न झाल्यानंतर काही दिवसातच मला निमित्त मात्र ताप येणार आहे आणि एका आजाराशी मला झुंज द्यायची, म्हणून त्याच्या डोक्यातही नव्हतं, त्या भावेश दादाच्या मनातही नव्हता तो विचार. ताईची पाठवणी झाली काय आणि काही दिवसातच त्याला नाममात्र ताप आला काय, आणि ती चाचणी केल्यानंतर मग कळलं की दादाला आजार आहे. आणि मग त्या दिवसापासून काय झालं, कुटुंब असेल संपूर्ण, हा पाटोळे परिवार असेल, आपतेष्ट असतील, मित्र परिवार असेल, सर्वांच्या मनामध्ये फक्त एकच विचार, काही झालं तरी चालेल, आमचा भावेश दादा आमच्यात राहिला पाहिजे, आमचा दादा आमच्यात राहिला पाहिजे. कुठल्या बहिणीला वाटतं की माझ्या आधी माझ्या भावानेच जावं, कुठल्या भावाला असं वाटतं की माझ्या आधी माझ्या भावाने जावं, आणि आई वडिलांना तर कधीच त्यांच्या आयुष्यात वाटत नाही. जेव्हा जेव्हा आई वडील कोणाचेही असू द्या, पण जेव्हा जेव्हा देवाच्या पुढे हात जोडून उभे राहतात ना दादा, तेव्हा तेव्हा देवाला एकच सांगत असतात, देवा आमचं काही झालं तरी चालेल, पण आमच्या मुलांनी समाधानामध्ये राहावं, आमच्या मुलांनी सुखामध्ये राहावं.
मुलांच्या फक्त समाधानासाठी आणि सुखासाठी आई वडील अखंड आणि अखंड देवाला प्रार्थना करत असतात. दादा, एखाद्या आई वडिलांच्या आधी एखादा मुलगा जर त्यांच्या समोर तरणात 8 मुलगा जर निघून जात असेल तर काय दुःख असेल ते त्यांना माहिती. कल्पनाही आपण करू शकत नाही, कल्पनाही करू शकत नाही. आणि अशा प्रकारे या ठिकाणी कार्य करत असताना आमचे दादा वळकू दादा पाटोले बोलता जरी येत नसेल, ऐकायला जरी कदाचित कमी येत असेल किंवा येत नसेल, तरी बाप बाप असतो दादा. बापाची माया वेगळी असते बरं का. अंतःकरणातून खूप काही बोलावंसं वाटत असेल ना, झालेलं दुःख व्यक्त करावंसं वाटत असेल, पण दुःखच एवढं पलीकडं आहे, दुःखच एवढं अपार आहे, एवढा मोठा दुःखाचा डोंगर आहे, दाखवू पण शकत नाही. कारण ज्या मुलाच्या शुभ कार्यासाठी बापाने धावपळ करावी, त्या मुलाच्या अंतिम संस्कारासाठी बापाला अंतिम उत्तर कार्यासाठी धावपळ करावी लागते. यासारखं दुसरं दुर्दैव काय असेल हो? यापेक्षा दुसरं दुःख काय असेल माणसाच्या आयुष्यामध्ये? आई आई असते, मरणदायी यातना भोगून बाळाला जन्म घालत असते, बाळाला जन्माला घालत असते. त्यावेळी सुद्धा मी ती देवाला प्रार्थना करत असते, देवा माझं काही झालं तरी चालेल, पण माझं बाळ जन्माला आलं पाहिजे. देवा, माझं बाळ सुखरूप जन्माला आलं पाहिजे. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली मुलं ज्या वेळेला आई वडिलांना सोडून जातात ना, त्यावेळेला खूप दुःख होत असते दादा, खूप दुःख होत असते. दोन्ही भाऊ मोठ्या गोण्या गोविंदाने राहायचे. योगेश दादा असेल, स्वातीताई असेल, सोनालीताई असेल, रेणुकाई असतील, संपूर्ण हे पाटोळे परिवार, काका आहेत, चुलत भाऊ आहेत, काकी आहेत, वरिष्ठ मंडळी आहे या पाटोळे परिवारातले बरं का. असं सर्वगुण संपन्न मुलं ज्या वेळेला जातात ना, त्यावेळेला कुटुंबातील प्रत्येक माणसाला दुःख होतच असतंय, पण ग्रामस्थांना, नातेवाईकांना, आप्तेष्टांना सुद्धा खूप दुःख होत असतंय. सर्व गुण संपन्न असलेली माणसं बरं का, ते आजारातून कुठेतरी बरं व्हावं, परिस्थिती नसताना सुद्धा त्या भावाने, त्या काकांनी, त्या बापाने, त्या परिवाराने खर्च करून आणि दादाला सुखरूप घरी आणावं. प्रत्येक मुलाला वाटतंय ना की मला आता चांगलं वाटतंय, मी असं बसून राहून चालणार नाही, नाही का. त्याचं त्याला वाटलं असेल बिचाराला की मी आता फिट झालो, मी चांगलं झालो, भाजीपाला काहीतरी केला वाटतंय नाही का, का आता 4 पैसे मिळतील या हेतूने, माझ्या वडिलांच्या हाताशी तेवढेच 2 पैसे होतील, माझ्या भावाला तेवढं सहकार्य होईल. आणि ही जी चांगली गुणी माणसं आहेत ना, गुणी मुलं जी आहेत ना, ती कधीच दुसऱ्यावर ओझं व्हायला मागत नाही. जेव्हापासून त्यांना कळायला लागतंय ना, तेव्हापासून ओझं व्हायला मागत नाहीत ते बरं का. धावपळ झाली बिचाऱ्याची नाही का, त्याच्यातून पुन्हा एकदा त्या आजाराने त्याला ग्रासलं गेलं आणि जे होऊ नये अशी दुःखद घटना 28 फेब्रुवारी 2025 रोजी झाली. भावेश दादांनी तुमचा आमचा निरोप घेतला. प्रस्तुत ओवीतून माऊली आपल्याला मार्गदर्शन करत असताना म्हणतात, ना तरी उदो असतो अपेसे अखंडित होत जात असे, हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी. उगवणारा सूर्य अस्ताला जातो हे तेवढंच सत्य आहे, पण सूर्योदयाच्या वेळी सूर्योदय होतो आणि सूर्यास्ताच्या वेळी सूर्यास्त होतोय, मध्यंतरी कधीही सूर्यास्त होत नाही. मग आमच्या विषयीच असं का, आमच्या आयुष्याविषयीच असं का? प्रत्येक माणूस जन्माला येताना 2 गोष्टी बरोबर घेऊन आलेला आहे, संचित आणि प्रारब्ध. तुमचं संचित मला माहिती नाही, माझं संचित तुम्हाला माहिती नाहीये, माझं प्रारब्ध तुम्हाला माहिती नाही, तुमचं प्रारब्ध मला माहिती नाहीये. बोलतोय, चालतोय, सगळं काही कार्य करतोय तोपर्यंत माणूस नाही बाबा. माणूस म्हणजे पाण्याचा बुडबुड असं म्हणतात, निर्माण झालाय काय आणि फुटला काय. कोणत्या वेळेला कधी
निघून जाईल एखादा माणूस सांगू शकत नाही, कोणत्याही वेळेला कधी. संत म्हणतात, ज्याप्रमाणे गेलेली वेळ माणसाच्या आयुष्यात पुन्हा येत नाही. गेले आजचे 10 वाजून गेले, ती वेळ जी होती ती आजची परत येणार नाही. उद्याची वेळ वेगळी असेल. उद्याही घड्याळामध्ये सकाळचे 10 वाजतील, पण आजची वेळ परत येणार नाही. तशी आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये जोडलेली जी माणसं आहेत, मिळालेली जी माणसं आहेत, कधी कोणाची काय परिस्थिती निर्माण होईल सांगू शकत नाही, कधी काय कोणावर दुःखद प्रसंग येईल सांगू शकत नाही. आम्हाला फक्त एवढं माहिती आहे, ऋणानुबंधाच्या गाठी आहेत. ज्याप्रमाणे एखाद्या सागरामध्ये अनेक नद्या एकत्र येत असतात आणि त्या अनेक नद्यांचं एकत्रीकरण झाल्यामुळे अनेक नद्यांच्या बरोबर आलेले काही ओंडके एकत्र येत असतात बाबा, बरं का, काही ओंडके एकत्र येत असतात. माहिती नसते कोण ओंडका कोणत्या नदीतून आलेला आहे, कोण ओंडका कोणत्या नदीतून आलेला आहे, कोणत्या गावातून आलेला आहे, कुठून आलेला आहे, कशा पद्धतीने आलेले, काही माहिती नसते. पण एकत्र आले ना ते किती एवढे एकरूप होतात की एकमेकाला सोडायला मागत नाहीत. त्या एकमेकांविषयी त्यांच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होत आहे, माझं. पण त्या ओंडक्यांनाही माहिती नसते की पुन्हा एकदा याच समुद्रामध्ये लाट येणार आहे. अशी काही हवा फिरणार आहे, अशी काही हवेच्या बरोबर लाट येणार आहे की ती लाट आल्यानंतर एकत्र आलेली ओंडकी एवढी दुभंगणार आहेत, एवढी वेगळी होणार आहेत की काही केल्या पुन्हा एकत्र येणार नाहीयेत. दैवजात दुःखे भरले, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. 2 ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक तेली आहे बाळा मेळ माणसाचा, दोष ना गुणाचा, दोष ना गुणाचा. ऋणानुबंधाच्या गाठी आहेत. ज्या मुलांचे जेवढे ऋण आहेत, ज्या मुलांचे आपल्यावर ऋण आहेत, ज्या मुलांवर आपले ऋण आहेत, 30 मुलं आपल्या पोटी जन्माला आलेली आहेत. ज्या आई वडिलांचे आपल्यावर ऋण आहेत, ज्या आई वडिलांवर आपले ऋण होते, त्यांच्याच पोटी आपण जन्म घेतलेला आहे. ज्या घराचे, ज्या कुटुंबाचे, ज्या समाजाचे, ज्या देवाचे, देशाचे आणि धर्माचे ऋण आपल्यावर आहेत, त्याच ठिकाणी आपला जन्म झालेला आहे. आज आम्ही जी आमची म्हणतोय, ज्यांच्याविषयी आमच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होत आहे, आम्ही ज्ञान चक्षुने अंतर्मुख होऊन जर बघितलं तर 83,99,999 योनींमध्ये ते आमच्या असतीलच असं नाही. आज जे आमचे आहेत, कुठपर्यंत आहेत, कितपर्यंत आहेत, याचा विचार आम्ही अंतःकरणपूर्वक केला पाहिजे. जे आज आम्हाला आमचे वाटतात ते मरणोत्तर उद्या आमच्या असतीलच असं नाही. आणि म्हणून आमचं कर्तव्य फक्त एवढेच आहे, भगवंतानी जे दिलंय ते स्वीकारावं, त्यात फेरबदल करण्याचा अधिकार आमचा नाहीच आहे. जर असता तर 2 वर्ष त्या आजाराशी झुंजत असलेला आमचा भावेश दादा, त्या वडिलांनी कधीतरी देवाकडे प्रार्थना केली असेल ना, देवा अरे का माझ्या मुलाला सतवतोय, का ते दुःख माझ्या मुलाला देतोय, देवा तुला जर घेऊनच जायचं आहे ना, तुझ्याकडची एखादी जागा जर रिकामीच झालेली ना देवा, तर ती जागा भरायचीच असेल तर मला नाही ना देवा. कधी वाटलं नसेल त्या बापाला. ते आजाराशी झुंज देत असताना ती आई बिचाऱ्या त्या मुलाकडे नेहमी सतत पाहायची. कधीतरी तिच्या मनामध्ये असा विचार यायचा, देवाकडे प्रार्थना करून जायची, अरे देवा का रे माझ्या मुलाच्या मागे लागलेला आहेस तू, का माझ्या मुलाला दुःख, देवा मला घेऊन जा. परिवारातल्या एखाद्याने सांगावं, देवा अरे गुणी मुलगा आहे रे आमचा, तो चांगला मुलगा आहे देवा, सर्व गुण संपन्न मुलगा आहे तो. हलाखीच्या परिस्थितीमध्ये सुद्धा कुटुंबाचा आधार घेऊन चांगल्या प्रकारे प्रगती केली त्याने.
आई वडिलांना सांभाळण्याची इच्छा त्याची आहे, आई वडिलांना सांभाळण्यासाठी तो प्रयत्न करतोय. अशा मुलाला का रे देवा घेऊन जातोय तू? पर्याय नाही ना इथे, पर्याय नाही. किती जरी काही केलं तर आमच्याकडे फक्त आम्ही एवढंच सांगू शकतो, जे देवाने दिलंय ते स्वीकारायचं आहे. ईश्वर सत्तेपुढे इलाज नाही, त्याच्या पलीकडे आमच्या हातात काहीही नाही, काहीही नाही. जन्म आणि मृत्यू या नाण्याच्या दोन बाजू आहेत, आणि दोन्ही बाजू चांगल्या आहेत म्हणून नाणं चालतंय, बरं का? राजा असता मृत्यू आला, लक्ष कोटी कबूल झाला तरी सोडेना तयाला मृत्यू काही. राजा असताना जरी मृत्यू आला, अजून किती कोणी जरी कसाही जरी असला तरी मृत्यूला चुकवू शकत नाही. मृत्यूला न चुकवी कोणी, थोर असो अथवा सानो. सोड सोड माया सारी, आहे जग हे नश्वर. काय म्हणतात माऊली इथे? हे जन्म मरण तैसे अनिवार्य गा. एक आपल्या मनामध्ये बोध निर्माण व्हावा, एक आपल्या मनामध्ये एक विचार निर्माण व्हावा म्हणून पुढे माऊली काय म्हणतात माहितीये का? महाप्रलय अवसरे हे त्रैलोक्यही संहारे, म्हणून हा न परिहारे आदि अंतू. महाप्रलयाच्या वेळी त्रैलोक्याला सुद्धा नाश आहे. त्रैलोक्य आपण कोण आहेत? त्याला जर पर्याय नाही तर आम्ही सुद्धा मृत्यूला पर्याय पाहून चालणार नाही, स्वीकारलं पाहिजे. फक्त एवढंच, जन्म आणि मृत्यू याच्या मधलं जे आयुष्य आहे ते आयुष्य आमच्या हातात आहे. किती असावं ते नाही हातात, कसं असावं ते आमच्या हातात आहे, कसं असावं ते आमच्या हातात आहे. आणि म्हणून जन्म कुठे व्हावा, कसा व्हावा, कधी व्हावा हे आमच्या हातात नाही. मृत्यू कधी यावा, कुठे यावा, कसा यावा, कशा प्रकारे यावा, किती वर्षानंतर यावा हेही आमच्या हातात नाही. पण जन्म आणि मृत्यू जरी आमच्या हातात नसलं तरी मधल्या काळाला आम्ही आयुष्य म्हणतोय, ते आयुष्य आमच्या हातात आहे, आमच्या हातात आहे. दादा आम्हाला सोडून गेला, भावेश दादा, पण त्याच्या गुणांची आठवण, त्याच्या विचारांची आठवण, त्याच्या कर्माची आठवण आम्हाला सतत सतत येत राहील. देहाची जरी राग झाली, देहाची जरी माती झाली तरी आपण म्हणतो मरावी परी कीर्ती रूपी उरावे. कीर्ती रूपाने मनुष्य राहत असतो, कर्माच्या रूपाने मनुष्य राहत असतो. आपण कसं जगतोय, वागतोय ते मागे शिल्लक राहत असतंय. आणि म्हणून किती जगला याला महत्व नाहीये, कसं जगला याला महत्व आहे, कसं जगला याला महत्व आहे. संतांनी कार्य केलं बघा ना, जगद्गुरु तुकोबांनी कार्य केलं. उदंड आयुष्य ना देवाकडे मागितलं, कुठे आहे का असं उदंड आयुष्य देवाने मला द्यावं म्हणून? नाहीच. मौली ज्ञानोबांनी कार्य केलं, भरपूर आयुष्य पाहिजे, कधी मागितलंय? आहे का एखादी ओवी? नाही. जे मिळालंय त्याच्यामध्ये आम्हाला काय करायचं आहे, कशा पद्धतीने जगलं पाहिजे, वागलं पाहिजे याचा विचार संतांनी केला. समाजाचं कार्य केलं, समाज प्रबोधनाचं कार्य केलं, समाज घडवण्याचं कार्य केलं. समाजामध्ये ज्या काही अंधश्रद्धा आहेत त्याचं निर्मूलन करण्याचं काम केलं, ते अंधश्रद्धा नाहीसं करण्याचं काम केलं. त्या ठिकाणी आत्मज्ञान देण्याचं काम केलं संतांनी. 16व्या वर्षी मौलींनी ज्ञानेश्वरी ग्रंथाची रचना केली, वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी. हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपतींनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी तोरणा किल्ल्यावर पहिलं स्वराज्याचं तोरण बांधलं. शांती ब्रह्मनाथ महाराजांचा विचार करा, संत शिरोमणी नामदेव महाराजांचा विचार करा. एवढीशी मुक्ताई आमची 9 वर्षाची बाबा 3 देवांना उपदेश करते, त्रिदेवांना उपदेश करते, म्हणून तिला म्हटलेलं आहे त्रिदेव जननी.
काय म्हटलेलं आहे? त्रिदेव जननी. माधुकरी मागितल्यानंतर, मागायला गेल्यानंतर लोक तिरस्कार करतायत, संन्यासाची पोरं म्हणून हिणवतायत. काय करायचंय तुम्हाला जेवून, जगून काय करायचं, अशी सुद्धा माणसं म्हणायची. संन्यासाची पोरं ना तुम्ही. एक दिवशी असाच मनामध्ये विचार केला, मनामध्ये विचार आला आणि टाकी लावून बसले माऊली. जग आम्हाला जगून देईल का? हे समाज आम्हाला स्वीकारेल का? अरे आई वडील गेले आमचे, गेले म्हणण्यापेक्षा घालवले, समाजाने घालवले. आमच्यासाठी आई वडिलांनी देहांत प्रायचित्ताची शिक्षा भोगली आणि तरी समाज आम्हाला स्वीकारत नाही. तरी आमचा मत्सर, तिरस्कार, द्वेष केला जातो. आणि ह्याच विचाराने समाज आम्हाला कधी स्वीकारणार आहे? स्वीकारेल का? का स्वीकारत नाही? का द्वेष करतोय समाज? का मत्सर करतोय? का तिरस्कार करतोय? ताटी लावून बसलेल्या माऊली ज्ञानोबांना इबलिसी मुक्ताई म्हणते, दादा अरे आपलं येणं ताटी लावून बसण्यासाठी नाही ना. आपल्याला जन्माला घालण्याच्या आधी आई वडिलांनी नियोजन केलेलं आहे. आपलं कार्य काय आहे? लोक त्रास देतील ना, लोक तिरस्कार करतील ना, लोक मत्सर करतील ना दादा, त्यांचं काम आहे. एखादा प्राणी जर त्याचा धर्म सोडत नाही, एखादा पक्षी जर त्याचा धर्म सोडत नाही, तर आपण कोण आहोत? आपला धर्म आपण का सोडावा? योगी पावन मनाचा, साही अपराध जनाचा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. इबलिसी मुक्ताई ज्ञानदेवांना उपदेश करते आणि त्या आई साहेबांनी उपदेश केला. आत्मबोध निर्माण झाला, ताटी उघडली आणि ताटी उघडली म्हणून ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आज आम्हाला भेटलेला आहे. सांगदेव 65 अमृतानुभव हरिपाठ आम्हाला मिळाला. ताटी उघडली म्हणून ना. तीच इबलिसी मुक्ताई 1400 वर्ष तपश्चर्या करणाऱ्या त्या चांगदेव महाराजांना उपदेश करते. त्या ठिकाणी चांगदेव महाराजांना उपदेश करत असताना मुक्ताई म्हणते, उलट सुलट माघारा गळिया फिरगोते कासी, भरला पूर मायेचा लोंढा वाहून या जासी. हे भव नदीचे पाणी रे गड्या मोठ ओढीते, भल्या भल्या पोहना रास उलथून पाडिते. मुक्ताई चांगदेवांना उपदेश करते. हे भव नदीचे पाणी रे गड्या मोठ ओढीते आणि भल्या भल्या पोहना रास उलथून पाडिते. उलट सुलट माघारा गळिया फिरगोते कासी, भरला पूर मायेचा लोंढा वाहून या जासी. 1400 वर्ष तपश्चर्या करणारे चांगदेव महाराज नमस्कार करतात, शिष्यत्व पत्करतात त्या ठिकाणी आणि श्री गुरु म्हणून नमस्कार करतात येवल्याच्या मुक्ताईला. बरं का? निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई ही चारही भावंड पंढरपूर क्षेत्री गेली पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेण्यासाठी. आणि पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेण्यासाठी त्या ठिकाणी गेल्यानंतर मंदिरात जाण्याच्या आधी, पांडुरंग परमात्म्याची भेट होण्याच्या आधी, पांडुरंग परमात्म्याचं दर्शन होण्याच्या आधी पहिली भेट झाली ती संत शिरोमणी नामदेव महाराजांची. आणि नामदेव महाराजांना समोर बघितल्याबरोबर दादांनी नमस्कार केला. रामकृष्ण हरी. नुसते हात जोडून दादा थांबले नाहीत. ज्याला विश्वाचे गुरु आपण म्हणतो, विश्वगुरु निवृत्तीनाथ दादा, ते नमस्कार करतायत नामदेव महाराजांना. बरं का? योगियांची माऊली जी आहे
अख्ख्या जगाची माऊली, विश्वाची माऊली. माऊली ज्ञानोबा नामदेव महाराजांना नमस्कार करतायत. तुमचे आमचे सर्वांचे काका सोपान काका नामदेव महाराजांना नमस्कार करतायत. आणि युलिसी मुक्ताई बाजूला राहून निरीक्षण करते. काय निरीक्षण करते? संप्रदायाचा एक नियम आहे बाबा, किती मोठा माणूस असू द्या छोटा माणूस असू द्या, कोणीही तुमच्या पायाजवळ जर वाकायला आला, नतमस्तक व्हायला आला, तुम्हाला जर नमस्कार करत असेल तर तुम्हाला थोडं तरी वागता आलं पाहिजे, हात जोडता आले पाहिजे, हातात काही असेल तर कमीत कमी दाखवलं तरी पाहिजे, नम्रता थोडी. हा नियम आहे बरं का. हाय का नाही? सगळी पाया पडतात का नाही? जरा सुद्धा वाकत नाही का, लोवत नाही का, नुसतं अभिमानामध्ये भरलेला आहे. विश्वगुरु निवृत्तीनाथ त्या ठिकाणी निवृत्ती दादा नमस्कार करतायत. नामदेव महाराज ताट मानेने उभे आहेत. योग्यांची माऊली माऊली ज्ञानोबा नमस्कार करतायत. निवृत्ती दादा नमस्कार करतायत. सोपान काका नमस्कार करतायत. नामदेव महाराज ताट मानेने असे उभे आहेत. तिघांनी नमस्कार करून झाल्यानंतर दादा म्हणतायत, मुक्ते अगं नमस्कार कर. तुला माहिती आहे का अधिकार किती मोठा आहे? ज्या पांडुरंग परमात्म्याचं चरण स्पर्श व्हावा, ज्या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन व्हावं म्हणून आपण आळंदीहून इथपर्यंत आलोय की नाही, त्या पांडुरंग परमात्म्याच्या सतत जवळ असतात. ते पांडुरंग परमात्म्याची सेवा करतायत, ते भक्ती करतायत, परम भक्त आहेत, आवडते भक्त आहेत. एवढंच नाही, नामदेव महाराजांच्या हातचा नैवेद्य पांडुरंग परमात्मा स्वीकारतायत. एवढा मोठा अधिकार आहे त्यांचा. सतत सतत त्यांना पांडुरंगाचा संग आहे. आणि पटकन मुक्ताई म्हणून गेली, जया साखंड पांडुरंगाचा संग, का अहंकार गेला नाही, का अहंकार गेला नाही. सूत्र आहे माऊली, ज्याला पांडुरंग परमात्म्याचा संग झाला त्याच्याकडे नम्रता येते. अजून जर अहंकार भरलेला असेल तर आपण समजायचं अजून संग व्हायचा बाकी आहे. आणि मग ती पुढची क्रिया झालेली आहे. कच्चं मडकं पक्क मडकं, गोरोबा काका ज्यांच्याकडे अनुभवाचं थापट नाही त्यांनी थापटलं ते बरं का. आणि मग स्वतः पांडुरंग परमात्म्याने सांगितलं, अरे हो, तुला कच्चं मडकं म्हणून बाजूला केलं ना, त्याला कारण काय माहिती आहे का? माझ्या जवळ असतो, सगळं काही कार्य करतो दादा, माझा परम भक्त आहेस रे तू, पण माझ्या ह्या रूपापेक्षा वेगळं रूप आहे. नैनम छदंती शस्त्राणी नैनम दहती पावका, न चैनम क्लेदयंती पो न शुष्यती मरुतः. निर्गुण निराकार निसंग अरूप निर्लेप निराधार निर्विकल्प, किती रूप आहेत त्याचे. या सगळ्याची जर तुला जाणीव करून घ्यायची असेल, ओळख करून घ्यायची असेल, तर आयुष्यात आपण किती जरी ज्ञानी असलो तरी श्री गुरूंशिवाय ते आपल्याला आकलन होत नाही. श्री गुरूंशिवाय ते सामर्थ्य आपल्याकडे, ते ज्ञान आपल्याला प्राप्त होत नाही. आणि म्हणून दादा तुला श्री गुरु करावे लागतील. मग कोण? जा विसोबा खेचर जे अमक्या अमक्या ठिकाणी असे असे आहेत, त्यांना शरण जा, त्यांना नमस्कार कर. येवलीसी मुक्ताई आमची त्रिदेव जननी, तीन देवांना उपदेश करते बरं का. हे सामर्थ्य, ती क्रिया आम्ही अनुभवली पाहिजे. आम्ही किती जगलो याला महत्व नाहीये, आम्ही कसं जगलो याला महत्व आहे, आम्ही कसं जगतो याला महत्व आहे, आम्ही काय करतो याला महत्व आहे बरं का. आम्ही काय करतो याला महत्व आहे. आयुष्य तर प्रत्येकाला मिळतंय रे, प्रत्येकाला आयुष्य मिळतंय, पण मिळालेल्या आयुष्यामध्ये काय करावं हे ज्ञान सगळ्यांनाच नसतंय ना, नाही का? सगळ्यांनाच नसतंय. आज भावेश दादांच्या बद्दल जर सांगायचं झालं, ज्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे,
गुणी माणूस होता, सर्व गुण संपन्न होता, अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं, आई वडिलांची सेवा केली, जेवढी करता येईल तेवढी, प्रेम दिलं या कुटुंबाला, मित्रांना, या ग्रामस्थांना प्रेम दिलं, जेवढं काही चांगलं काम करता येईल तेवढं काम केलं त्यांनी. हुशार मुलगा होता, आणि हुशार होता म्हणून कोणाचं कुठलं पेपर असेल, कोणाचं कुठलं काय दाखला असेल, कोणाचं काय कुठल्याही प्रकारचं काही काम असू द्या, स्वतःहून सांगायचं मी करून देतोय ना, कारण ती कला त्याच्याकडे होती, ते गुण त्याच्याकडे होते. बीकॉम झालेला मुलगा हलाखीच्या परिस्थितीमध्ये एवढं शिक्षण घेऊन सुद्धा त्या ठिकाणी त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचा अभिमान नव्हता, नम्रतेने कार्य केलं त्याने. आणि अशा मुलांकडे, सर्व गुण संपन्न असलेल्या मुलांकडे बघितल्यानंतर असं वाटतंय, देवा खूप लवकर नेलं रे आमच्या भावेशला, खूप लवकर नेलं. बरं का बाबा, काही 100 आता मागे एक ठिकाणी प्रवचन झालं, त्यांनी सांगितलं 105व्या वर्षी बाबांनी निरोप घेतला. किती? 105व्या वर्षी. काही जन्मतारखेमध्ये मिस्टेक असेल किंवा खरं पण असू शकतंय, खरं पण असू शकतंय. मी विचारलं, म्हटलो बाबा माळकरी होते का? म्हणे नाही, तेवढंच राहिलं बाबांचं. राहिलं म्हणजे 105 वर्ष जगून पण राहिलं. मग काही आवड कीर्तनाची, प्रवचनाची, हरिनाम सोहळ्याची नाही. बाबांना कंटाळा होता त्या गोष्टींचा. कुठल्या गोष्टींचा कंटाळा? प्रवचनाचा कंटाळा, कीर्तनाचा कंटाळा, भजनाचा कंटाळा, हरिनाम सोहळ्याचा कंटाळा. बरं का, बकरीच्या गळ्यामध्ये सर असतो बघा, असतो ना, बकरीच्या गळ्यातला सर असतो ना बाबा. किती वेळ पाणी उडवलं म्हणजे दूध निघेल? किती वेळ पाणी उडवलं त्याच्यावर, आपण उतरवायचा प्रयत्न केला, आपण निघेल दूध? 105चा विषय तसाच आहे. समजते? मोराच्या पंखावर, पिसाऱ्यावर असलेले डोळे, मोराने किती प्रयत्न केला म्हणजे त्या डोळ्यातून त्याला दिसेल? काय केलं मोराने म्हणजे त्या डोळ्यातून त्याला दिसायला लागेल? या 105चा विषय तसाच आहे. आम्हाला किती आयुष्य मिळालं हे महत्वाचं नाहीये. जे आयुष्य भगवंताच्या कृपेने, पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने मिळालंय, हो सगळ्यात मोठी देणगी आहे. देवाने माणसाला सगळ्यात मोठी जर कुठली देणगी दिलेली असेल ते म्हणजे प्रत्येकाला दिलेलं आयुष्य. प्रत्येकाला दिलेलं आयुष्य. ज्याला जगणं कळलं ना, जगणं कसं जगावं, कसं वागावं, हा देह आम्हाला भगवंताने कशासाठी दिलेला आहे, आम्ही काय कार्य केलं पाहिजे, ज्या वेळेला त्याला हा आत्मबोध होतो ना, त्या वेळेपासून त्याची धडपड असते मुक्त होण्यासाठी. कशासाठी धडपड असते त्याची? मुक्त होण्यासाठी. या जीवनाचा उद्धार करून घेण्यासाठी त्याची धडपड असते. त्या आयुष्याचा उद्धार करून घेण्यासाठी त्याची धडपड असते. कारण त्याला माहितीये उद्याचा सूर्योदय मी पाहिलंच असं नाही. रात्रीच्या वेळी झोपताना मिटलेले डोळे सकाळी उघडतीलच असं नाही. मग मला काय करायचं आहे? रात्र छोटी आणि सोंगे फार आहेत, कमी वेळामध्ये माझं मला सार्थक करून घ्यायचं आहे. अशा माणसाचं जगणं असतंय, वागणं असतंय फक्त देवा, धर्म आणि देशासाठी, समाजासाठी. कुटुंबात कार्य करत असतो, घरामध्ये कार्य करत असतो, मुलाबालांचं संगोपन करत असतो, कार्याकारण त्याच्यावर जबाबदारी आहे. अन्न, वस्त्र, निवारा या गरजा पूर्ण करण्यासाठी तो सगळं काही कार्य करत असतो. पण या सगळं कार्य करण असताना सुद्धा कुठेच सापडत नाही, कुठेच सापडत नाही. अलिप्त असतो तो. कार्य करून झालं की अलिप्त. माझं काम होतं तेवढं केलं, आता अलिप्तपणा. त्याला जीवनमुक्त म्हणतात. जीवनमुक्त. बरं का? आणि मग ह्या आयुष्यामध्ये आम्ही काय विचार करायचा आहे? आत्मा असताना देहाने काय केलं हे महत्वाचं आहे. आत्मा गेल्यानंतर देहाचं काय झालं हे महत्वाचं नाहीये. ऐका, आत्मा गेल्यानंतर आता उदाहरणार्थ आपल्या अंतिम संस्कारासाठी स्मशानभूमीकडे नेताना जेव्हा चौघांच्या खाद्यावर तो असतो प्रेत,
मढा. बाकीची माणसं जी मागे असतात ती बोलतात ना, राम नाम सत्य आहे, राम नाम सत्य आहे, राम नाम सत्य आहे, बोलतात की नाही? मला सांगा, जो चौघांच्या खांद्यावर चाललाय त्याला त्याचा उपयोग काय बरं? सत्य आहे की असत्य आहे हे त्याला काय कळणार आहे? कळणार आहे? मुळात ते त्याच्यासाठी नाहीच आहे जे चालले